सागर, किती वेळ झाला अजून ही बेहोशच आहे. हिला होश कसं काय येत नाहीये? काय भानगड काय आहे? अगं सागर, अगं उठ सागर, मी आलो सागर, उठ. आ खूप डोकं दुखतंय. आ अरे आधी तुला होश आला? अगं सागर, बघ मी आलोय, बघ बघ, उठ उठ. आला तुला होश? तुम्ही 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 तर गेले होते ना, बाहेर गेले होते ना, केव्हा आले तुम्ही? अगं मी केव्हाच आलो, 1 घंटा झाला मला येऊन. तूच होश मध्ये नव्हती. हो, मला मला खूप कसं तरी होतंय, डोकं दुखतंय, कसं तरी होतंय, मळमळल्यासारखं होतंय. तुम्ही मला माफ केलं का? केलं का तुम्ही मला माफ? मी किती आवाज दिला तुम्हाला? तुम्ही ऐकतच नाही माझं. मला माफ करून द्या, मला माफ करून द्या ना, द्या ना मला माफ करून. अगं हो हो हो, चुप चुप, रडू नको बरं, रडू नको, डोळे पुस. नाही ना, माझी काही चूक नाही ना, मी तुम्हाला किती वेळ सांगितलं, तुम्ही माझं ऐकतच नाही. माझं ऐकूनच घेत नाहीये. अगं ऐकतोय ना मी आता. आधी तू चुप कर, चुप बस तू, रडू नको, पहिले रडू नको, नाही तर मी चाललं जाईन परत. बस चुप. मी तुला माफ करून दिलं, माफ करून दिलं मी तुला. तुझे सगळे गुन्हे आता माफ. आता काहीच काहीच नाही माझ्या मनात तुझ्याबद्दल, काहीच राग वगैरे काहीच नाहीये. सगळं माफ करून दिलं मी तुला, सगळं. खरंच का हो? कसं काय झालं का हे चमत्कार असा? कसं काय झालं हे चमत्कार? तू आता एवढी खुशखबर दिली आहे मला, तर मग काय आता त्याच्या पुढे गुन्हे काहीच नाही. हो, तुम्ही ऐकूनच घेत नव्हते ना मला. मला 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 माझ्या तोंडाने सांगायचं होतं तुम्हाला ही खुशखबर, पण तुम्ही माझं ऐकूनच नाही घेतलं ना. आता मला काय माहिती तुला हे सांगायचं म्हणून. मला सांगायचं होतं ना तुम्हाला. 8 दिवसापासून मला सांगायचंय, पण तुम्ही बोलतच नाही माझ्याशी आणि सारखे रागात रागातच राहताय. त्याच्यामुळे मला काही तुम्हाला सांगणं झालं नाही. तरी पण तू कालपासून काही खाल्लेलं नाही. तुला माहिती ना तुझ्या पोटात बाळ आहे आपलं, मग तू खाल्लं का नाही? हे अशा चुका करते बघ तू, हे अशा चुका करते ना, म्हणून मला तुझा राग येतो. तुला माहिती आहे ना पोटात बाळ आहे तुझ्या आपलं, मग तुला उपाशी राहायची काही गरज होती का? खायला पाहिजे होतं ना तू काहीतरी. मग कालपासून तू उपवाशी आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना तू कालपासून उपवाशी म्हणून. आणि म्हणून तू चक्कर आली. हे बघा, मला जर चक्कर नसते आली तर तुम्हाला कळालंच नसतं मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि म्हणून तुम्ही मला माफ केलं. आणि जर तुम्हाला कळालं नसतं मी प्रेग्नेंट आहे, मला माफच नसतं केलं. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना. म्हणून तू असं ते बाळाला त्रास दिला का? तुझ्या पोटातल्या बाळाला त्रास दिला का माझा राग जाण्यासाठी? नाही हो, नाही हो, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हते ना, मग माझं मनच लागत नव्हतं ना, म्हणून मला जेवणच जात नव्हतं, असं झालं ते. असं आहे ते. पण आता गेला ना तुमचा राग. मग आता आता सोडून देणार राग. हो हो, आता सगळा राग गेला माझा. आता माझ्या मनात काहीच नाही. खूप खुश आहे मी, लय लय खुश आहे मी, लय लय. सांग आता तुला काय लागतं ते तू मला माग. मला काहीच नको, काहीच नको. मला फक्त तुम्ही माझ्यासोबत पाहिजे, बाकी मला काहीच नको. अगं मी तुझ्या सोबतच आहे, सोबतच आहे ना मी तुझ्या. कुठं जाणार आहे मी? तुला सोडून थोडं जाणार आहे मी. ते तर मला माहिती आहे. तुम्हाला किती जरी राग आला तरी तुम्ही मला सोडून जात नाही आणि काही सोडून देत नाही. बोलता फक्त फक्त बोलता, मी असं करेन, मी तसं करेन. मला माहिती आहे ना सगळं. आता नाही, हिला शुद्ध आली वाटतं, आली वाटतं हिवसवर. अरे आई, तुम्ही या ना, या ना. डिस्टर्ब झाला का तुम्हाला? माझा डिस्टर्ब झाला का? जाऊ का मी परत? नाही नाही, या ना तुम्ही, या तुम्ही. अगं हे जेवायला आणलं तू? कालपासून काही खाल्लेलं नाही ना, डॉक्टरने सांगितलं ना चांगलं चांगलं खाऊ घालायचं म्हणून यांना. तर हे तुला ताट आणलं बघ करून. बघ स्वयंपाक केला मी, आंबाचा स्वयंपाक केला बघ. चला आता जेवून घे बरं पोटभर. आणि बा तू पण घे ना खाऊन, तू बी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना, तू बी जेवून घे. दोघं एका ताटात जेवता का तुला दुसरं ताट घेऊन येऊ? नाही नाही, आम्ही जेवतो एका ताटात, जेवतो आम्ही. खरंच आई, तुम्ही किती काळजी घेता ना माझी. मला चक्कर आली तर तुम्ही ताट आणलं मला, आता जेवायला आणलं. तुम्हाला काय करायची गरज नव्हती, ताईने आणलं होतं ना जेवायला ताट मला, त्यांनी केलं असतं स्वयंपाक. अगं तुझी ताई काय गेली कुठेतरी, काय माहिती कुठे गेली. तिनं तिच्या पुरतच केलं, पोरापुरतं तिच्या पुरतं, नवऱ्यापुरतं, आणि स्वयंपाक केला आणि चालल्या गेली ती कुठेतरी मैत्रिणींकडे कुठेतरी. मी गेले बघायला भांड्यामध्ये तुझ्यासाठी काही आहे का जेवायला म्हणून, तुमच्या दोघांसाठी. तर काहीच नव्हतं, सगळं काम होतं. गोट्या बोलला होता का मी जेवलो, आणि म्हणलं आता तू तर आता बेहोश आहे, आता तुला उठलं तर काही जमणार नाही स्वयंपाक करायला. म्हणलं मग चला आपणच करूया काहीतरी खायला. तसं मी मला बुड्याचं मला करायचं होतं खायला, तर मग मी तुला तुमच्या दोघांचं बी करून घेतला स्वयंपाक. थँक्यू बरं का तुमचं, थँक्यू, धन्यवाद, खूप धन्यवाद. अशीच काळजी घेत राहा बरं का सागरची. मी घरी असलो नसलो तर अशीच काळजी घेत राहा. वहिनीच्या भरोशावर नका राहत जाऊ बरं का. नाही नाही नाही, मला ही माझ्या मुलीसारखी आहे ना, माझ्या मुलीसारखीच आहे ही. त्याच्यामुळे मी सगळी काळजी घेईन, सगळी बाळ होईपर्यंत ही काळजी माझी. आता तू काहीच काम करायचं नाही, वर गच्चीवर वगैरे कपडे वाळू घालायला जायचं नाही. सगळे काम मला सांगायचे. थोडंफार स्वयंपाकातच केलं तर केली मदत, बाकी तू काहीच करायचं नाही घरातलं. जर काम तर बिलकुलच करायचं नाही. हो हो, तुम्ही जसं म्हणता तसंच करेन मी आई. खूप चांगलं आहे तुम्ही, खूप चांगले आहे. खरंच खूप, मला माझ्या आईसारखंच वाटतंय आई तुम्ही. अगं काय तेच काय, सासूचं कामही तेच असतं ना, आईसारखंच. आता सासू थोडं आई असते, आता सासूलाच आई म्हणावं लागतं. जरी आता सावत्र सासू आहे मी तुझी, तुझा नवरा जरी मला आई समजत नसला, पण मी तुम्हाला सून आणि लेक समजते. तसं काही नाही, तसं काही मी समजतो ना तुम्हाला आई. असं कोण म्हणलं मी तुम्हाला आई समजत नाही म्हणून? मी तर कधी म्हणलोच नाही. पण कसं ना, एक असतं ना, आता या वयात आम्ही लग्न केलं, सगळ्यांनाच आता आमच्या बद्दल राग आहे ना बाबा. मग नाही नाही, तसं काही नाही. आमचे दादा खुश आहे ना तुमच्यासोबत, मग तसं काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही खुश आहे. बरं, आता गप्पाच करून घेणार आहे का जेवणार आहे? सागर जेवून घे, पहिले जेवून घे बरं. हो हो, सागर जेव तू. बरं जेव्हा तुम्ही दोघं, मी येते बाकीचे काम आटवून घेते. मग तू आज दिवसभर आरामच कर, रूमच्या बाहेरच नको येऊ. काय लागतं काय नको हे मला सांग. हो हो हो. जेव बरं पटकन जेव. वा, खूपच टेस्टी स्वयंपाक केला या आईने तर. तुम्ही पण जेवा माझ्यासोबत, तुम्ही पण जेवा, खूप छान स्वयंपाक आहे. जेवा, मला थोडं एवढं थकणार आहे, इतकं नाही खाणार आहे मी. तुम्ही पण जेवा.
सागर खरंच खूपच टेस्टी स्वयंपाक आहे हा. बरं जाते मी आता जाते. आज पूर्ण दिवस फिरलो आपण सगळं. आता कॉलेज बी बुडवलं आपण. आता मी जाते घरी. परत कोणी पाहायचं आपल्याला दोघांना इथं. कोण नाही पाहत ना ग. पाहिलं तर पाहू द्या ना. काय भ्यायचं कोणाला. प्यार किया तो डरना क्या. हा जब प्यार किया तो डरना क्या. जब प्यार किया तो डरना क्या. चुप चुप के आहे भरना क्या. जब प्यार किया तो डरना क्या. मस्त गाणं येतं तुला. मजनू थांब ना. नको जाऊ ना. थांब ना. अजून जाऊन ना फिरायला आपण. चल कुठेतरी फिरायला जाऊ परत. मन नाही भरला का अजून. आज इतकं दिवसभर फिरलो आपण तर मन नाही भरलं. नाही ना. तू सोबत असल्यावर ना मनच भरत नाही. असं वाटतं सोबतच राह. आपण ना पटकन लग्न करून घ्यावं. मला तर असं वाटतंय. अरे बापरे. लग्न इतकं लवकर का रे. अजून आपल्याला शिकायचंय ना. शिकायचंय आपल्याला अजून. हा शिकायचंय आपल्याला अजून आहे ना. बरं जाते मी मग. जाते कोणी पाहिजे. माझ्या आईला कळालं ना तर माझं कॉलेज बंद करून टाकन माहिती का तुला. म्हणे की प्यार किया तो डरना क्या. अरे प्यार करासाठीच तर मग आपल्याला चोरून चोरून करणं आहे ना. बंद होणे म्हणून आपला प्यार. जाऊ दे मला. सोड माझा हात सोड बरं. जाय मग जाय. बाय मग. हो हो बाय बाय. उद्या भेटू मग. हो हो. बापरे ही पोरगी काय करू राहिली. पोरासोबत काय करत होती. कवाची बोलत उभी राहिली तर सोबतच राहिली ती कोण. काय भानगड काय. विमलला माहिती कोण ही असं काही. बापरे विमल पोरीला कॉलेजला पाठवती. आणि ही पोरगी असं करते बाई. बापरे बाप. चल एकदा चक्कर मारून येते विमलच्या घरून. काय काय नाही पाहून येते. आज लय मज्जा आली. आज मस्त घुमलं फिरलो बाहेर मस्त विकीच्या गाडीवर. खाल्लं पिल्लं हॉटेलात. खरंच किती चांगलं पोरग आहे ना हे विकी. किती काळजी घेतो ना मी. मस्त हॉटेलात खायला नेणं फिरवणं बागेच्यात नेणं मस्त हे घे ते हे करणं हे खाय ते काय म्हणून करणं. खरंच असंच नवरा पाहिजे नाही का बरं. मी असंच नवरा करणार आहे. मी याच्याशी लग्न करणार आहे खरंच. पाहून घ्या पोरी कशी असते. पाहून घ्या. माय बाप पोरांना शिकायला पाठवत्या बाहेर. आणि या पुरी अशा गुलछान एवढ्या जाऊन बाहेर. यांना अशा पोरीला पोरं फसवते. पण या पोरीला काही आखली नसत्या. त्यांच्या जाळ्यात फसवत्यात ह्या पोरी. आणि काय मग करतात लग्न आणि मग फसत्यात. आता मावी आली का तू. आली का. चल हातपाय तोंड धुवून घे आणि जेवण घे बरं पटकन. नाही आई मला काही भूक नाहीये. मला नाही जेवायचं. कस काय भूक नाही तुला. भूकच काय नाही. तू सकाळी जेवण गेलेली आहे. आणि काय पोटभर जेवली नव्हती. काय एक पोळी खाल्ली होती नुसती सकाळी. आणि तू भूकच काय नाही लागली. अगं नाही लागली मला भूक. काय माहिती कस काय नाही लागली. अगं अशा तर पण खाल्लं पाहिजे. पण आता भूकच नाही तर काय करू. आता या आईला कसं सांगू मी पोटभर खाऊन येईल म्हणून हॉटेलातून विकी सोबत. बापरे आता बळच खायला लावते काय माहिती. नाटक करावं लागेल तसं खावंच लागेल. बरं आई खाते मी. थांबतो खाते. खाते. तुझं काम कर तुझं. खाते मी माझं. मला काय खायचं ते मी खाते. अरे बबिता काका तुम्ही. कशी मन चालली. अरे बबिता आली बाहेर. आवाज पण नाही दिला. लगेच आली अचानकच काय. काय नाही म्हणलं पाव मायलेकीचं काय चालली म्हणून चुपचाप आले हळूहळू. असं का. असं बैस ना मग बैस ना. मग काय काका कसं काय चालली कॉलेज. चांगलं चालली ना काकू. चांगलं चालली मस्त चालली. मला वाटतं आज पहिल्यांदाच गेलते वाटतं कॉलेजला नाही का. हो आज पहिलाच दिवस होता तिचा कॉलेजचा. मग काय काय शिकली का नाही. काही शिकवलं का नाही कॉलेजला काही आज. शिकवलं ना कॉलेजला शिकवलं ना. असं का हो. मग मित्र मैत्रिणी कोणी भेटलं की नाही. भेटले असेल ना कोणी मित्र मैत्रिणी. खास करून मित्र. माहिती ते काकू काय विचार राहिला. काकूला पाहायला गेले काय माहिती सोबत. माय बबिता मित्र काय म्हणते माय असं. मित्र मला नाही परत पोरी जाते ना. मित्र काही करू नये मैत्रिणी ठीक आहे. मित्र काय माय बरं काय म्हणणी मित्र काही करू नको माय. बबिताचं काही ऐकू नको या. हो पोरासोबत अजिबात बोलायचं नाही बाई. अजिबात बोलायचं नाही. आपलं कामाशी काम ठेवायचं. लय एखाद मैत्रिणी केली आणि पोराला बोलायचं बी नाही पाहायचं बी नाही पोराकडे अजिबात. आपण शिकायला जातो बाई. चुपचाप शिकायचं बाई. घरी यायचं बाई चालला चुपचाप. हो इकडे लक्ष द्यायचं नाही बिलकुल. मी तेच म्हणते. मी तेच तिच्यावरून विचारपूस करू लागले की खरं काय खोटं काय असं म्हणजे विचारते ना. मित्र झालं का काय बाबा. तर मग आधी तिच्याकडून विचारणार होते मी खरं काय. नंतर मग ती म्हणली असती तर मी सांगणार होते की मित्र करू नये. चांगलं नसते मित्र करणं. मुलं फसवतात पोरींना. हो फसवून मग काय त्यांना धोका देऊन देतात. फायदा घेते मग धोका देऊन देते पोरं. अशी असते पोरं. त्याच्यामुळं मित्रमंडळाच्या नादीच लागत नाही. त्या पोराच्या नादीच लागत नाही. कामाशी काम ठेवायचं. मला असं पण वाटलं लागलं हे काकू नाविके सोबत पाहिले म्हणून मला असं लेक्चर देऊ लागलं इथे येऊन. बरं का बाई म्हणून मी काय सांगते. पोरं धोका देत असते बाई. धोका देतात पोरं. फायदा घेऊन देते पोरींचा आणि धोका देते. हो बाई म्हणून मी मुलीला नेहमी सांगते बरं असं नको करत जाऊ म्हणून. हो बाई तुम्ही समजून सांग बबिता जर शिक तू बी सांग. तेव्हा कळून बाई पोरीला. तर आता मी काय सांगते बाई. पण मग मी तशी नाही बरं का. मुली खूप हुशार आहे बरं का. हो मुली सगळं कळतं कोण कसं नाही. मग मी सांगते तिला समजून. हो सांगते मी नेहमी सांगत राहते पोराला बोलायचं नाही म्हणून. असं का हो.
सांगत राहते मी असं सांगत राहते सांगत राहते तिला. आणि ऐकत जा बरं का मुन्नी. मुन्नी आईचं ऐकत जाय, फायद्यात राहशील जरा. हो काकू, मी आईचं ऐकते काकू. आणि मी कामाचे काम करते काकू, ना पोरांशी बोलत ना काही ना काही. मी माझं कामाचे काम आहे. आणि मला मैत्रिणी सुद्धा नाही काकू, मुलांचंच काय मित्राचंच काय, मैत्रिणी सुद्धा नाही. पागच चाबरी खोटरडी. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं त्या विकी सोबत तुला, विकी नावाच्या पोरासोबत. चाबरी कुठली, किती धोका देते बाई पोरी आईला वाटला किती धोका देते ग माय. अरे 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 बरं इमल बाई येते मग मी. असं सहज आले होते पाय. अगं थांब ना, चहा घ्या घेऊन जा. थांब चहा टाके. अगं नको 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 जाऊ दे, जाते मी आता. मम्मी काकून काय सांगितलं, बबिता काकून लक्षात आहे ना? हो ना गाई, काय बायाचं ऐकतो कोणी या गावातल्या पागल बाया या अडाणी कुठल्या, याला काय माहिती कोण काय म्हणजे पोरं धोका देते. सगळेच पोरं का तसे राहते काय, सगळे तसे राहते. अगं सगळेच तसे असते माहिती का? नाही ग, पण मी कोणाची मैत्री नाही करत ना. बरं जाऊ दे ना. बरं आता सांगितलं मला, कळालं मध्ये काकू काय म्हणलं, कळालं. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. बापरे मम्मी किती अंधार झाला. चल बरं, चल लवकर पटपट येऊ आपल्या. धुवा वाटलं मला तर. अरे आपलंच गाव आहे, काय धुवा असतं का आपल्या गावात? काय भ्यायचं काम आहे, चल चुपचाप. ते तू कोणतरी एक बाई एवढी पाहिजे ती. हा ती बबिता बाई. अरे गोट्या कुठे निघाला गोट्या? कुठे नाही काकू, मी माझ्या मम्मीच्या मैत्रिणीच्या घरी गेलो आम्ही आमरस खायला, तिकडूनच येऊ राहिलो. हा असं का रे? कस काय मग नवी आजी? पा गावातल्या बाया पा कशा बोलतात, पा कशा मजा करतात आमची. लय भारी मी आजी, लय चांगली आहे, लय मस्त आहे. मी काकूला आता बाळ होणार आहे ना. आजी आली तर बघ, आजीचं पाय गुण काकूला बाळ होणार आहे. अरे बापरे, लस खूप मोठी खुशखबर आहे. अरे बाप रे बाप, अरे लय दिवसाला खुशखबर भेटली पण तुमच्या घरात. खरंच त्या आजीचा, नव्या आजीचाच पाय गुण म्हणा हो. बापरे, का हो गोट्याची आई तर गोट्याची आई तर बोलायला झाली बाय लगे. एवढी मोठी खुशखबर आली घरामध्ये, एवढी खुशीचं वातावरण आहे घरात. सांगा ना काही पेढे गिडे वाटा ना काही जरा गावातल्या बायला मनसुबे देवा, येणाऱ्या जाणाऱ्याची मनसुबे करतात सारखी. आता माय बाई आता बोलू बी नाही का? काय रे गोट्या, असं घरातलं सांगतो नको काही पण बायला या. हे गावातल्या बाय काही चांगलं नाही असं सांगितलं नाही पाहिजे आपल्या घरातलं काही पण. आता माय बाई चांगलं नाही म्हणजे कसे माय आम्ही कशा आहे गावातल्या बाया? काय करायचं पण काय करायचं तुम्हाला आमच्या घरातलं विचारायचं? आजी कशी आहे असं तसं लेकराला विचारते बाय माया, आजी कशी आहे हे ते ना. जाऊ दे ना ग मम्मी, त्यांनी काहीतरी विचारलं, चांगलं तर विचारलं त्यांनी. जाऊ दे ना, नको भांडू, चल बरं घरी चल पटपट. अरे गोट्या तू चुबाईस रे, गोट्या चापड्या गोट्या चुबाईस. आणि तुला वेळ सांगितलंच घरातलं बसर नको करतो बाहेर बाया पुढे म्हणून गावातल्या जास्त. जाऊ दे काकू, जाऊ दे माझ्या आईकडे नका लक्ष देऊ. नाही बाप्पा, मला माहिती आहे ना, सगळ्या गावाला माहिती आहे तो आई कशी इथं, आम्ही नाही लक्ष देत.